एव्हरीवन. सो मी माझ्या बहिणीच्या सासरी आली आहे जुन्नरला. सो तिच्या सासऱ्यांची इथे बाईक आहे जी मला प्रचंड आवडते. 30 वर्ष जुनी बाईक आहे, यमाहा बाईक. सो म्हटलं तुम्हाला दाखवावी, प्लीज बघा तुम्ही एकदा. ही बघा गाईज, खूप सुंदर आहे, खूप छान आहे बाईक ही. कोणी बोलेल काही की 30 वर्ष जुनी बाईक आहे म्हणून. हे बघा त्यांचे नातं म्हणलं हाय करा, हाय हाय. आता त्यांची बाग एक्सप्लोअर करणार आहोत. मला खरंच ब्लॉगसाठी मला खरंच खूप छान वाटलं. मी बऱ्याच वर्षांनी माझ्या बहिणीच्या गावी आली आहे सासरी. तर आता म्हटलं त्यांनी खूप छान असे छोटीशी बाग तयार केली. आपण बघूया. इथे मागे आहेत ती आंब्याची झाडं आहेत. सो आता आपण बघूया. चला दाखवा मला. चलो. सो इथे त्यांनी वांग्याची झाडं आहेत, छोटे छोटे मिरचीचे रोप लावलेली आहेत. तुम्हाला वांगी आवडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला नाही आवडत. हे जास्वंदीचं झाड आहे. आंब्याचं मुर्दा दाखवणार सगळं. हे बघा, जास्वंदीची फुलं आहेत, खूप छान आहेत. आणि आंब्याला तर इतकी मोहर सुटलेत ना, विचारू नका. आंबे मोहर आलेले आहेत. कोणता आंबा आहे का? मला दाजींनी सांगितलं होतं नाव, पण मी विसरले. केसरी आंबा. या राईट, केसरी आंबा. हे सगळे केसरी आंबा आहे. कुठे? हे बघा, ॲज यू कॅन सी जास्वंद खूप छान आहे, खूप सुंदर. ही आंब्याची बाग आहेत. चला आता मोस्ट इम्पॉर्टंट, की बहिणीकडे जेव्हा पुण्याला गेली होती त्यांनी खूप जास्त पेरू मला दिले होते. पेरू मला एवढे पण काही आवडत नाही, पण जेव्हा तिने दिले ना, खूप एवढे मोठे मोठे पेरू होते आणि खूप सुंदर होते, जे मला खूप आवडले. सो आता मला तिच्या गावी आली, मला असं झालं पहिले मला पेरूचं झाड बघते. बघा गाईस, ॲज यू कॅन सी पेरू किती मोठे मोठे पेरू आहेत आणि खूप सुंदर आहेत, छान आहेत. आता हे पेरू आता मी घेऊन जाणार. मला माहिती नाही, सॉरी गर्ल्स, तुमचे पेरू मी सगळे घेऊन जाणार आहे. घेऊन जाऊ? जाऊ घेऊन? नक्की? हां चला. मी यांची मावशी म्हटलं ना, यांचं माझ्या प्रेम आहेच. सानू, पेरू घेऊन जाऊ तुमचे? बोल. हा नाही, ही आगाव आहे, ही घेऊन जाऊन देणार नाही, पण मी घेऊन जाणार. बाय बाय बाय. पेरू खायला या बोल सगळ्यांना. पेरू खायला या. कम जुन्नरला या. यांच्या गावची आज जत्रा पण आहे, आम्ही जत्रेला पण जाणार आहोत. आता तिकडे पण आम्ही शूट करणार. दो चेरी के जैसे. वाव, चेरी पेरू आहे. चेरी किती सुंदर आहेत पेरू, मोठे. एवढे आम्ही जमा केलेत, बस झाले आता असं वाटतंय मला. थांब, हे बघा गाईज, इतके पेरू तोडले. गाईज आम्ही पेरू तोडलेला आहे, खूप दिसत आहे. पेरू खाओ खुद जान जाओ. ॲडव्हर्टाइजमेंट पेरू केक. चला आता आम्ही पळतो इथून. चोरी केल्यासारखं फील होत आहे, पण काही नाही, तोडायला सांगितलं होतं, आपलंच आहे. पप्पाई पण आहेत, पण पप्पाई खूप छोटे छोटे आहेत. चला एक ॲड ऑन करूया आपण. त्यांच्या इथे अळूची पानं पण आहेत. हे समोर कढीपत्त्याचं झाड आहे, ओरिजिनल कढीपत्ता, आणि इकडे मोगऱ्याचं झाड आहे. आम्ही आता जत्रेला जायला रेडी झालो आहोत. से हाय सानू, हाय कर. हाय बोल. आमच्या जत्रेला या. कुठे जत्रा आपली सांग, पूर्ण सांग. गावाचं नाव सांग. गावाचं नाव आहे जुन्नर. जत्रेला या. चला आता आम्ही रेडी झालो आहोत, फक्त सगळ्यांची वाट बघायची. मी माझ्या बहिणीच्या सासरी आली आहे. आता बहीण पण बघा यार माझी. हाय. काय ग, कसलं झाड आहे ते? आवळ्याचं झाड आहे. ओ वाव. ते हे गावळ्याचे आणि आपलं मोठं लिंबू आहे ना, हा असे लिंबू आलेले आहेत. बघू, दाखव. ई वाव, लिंबू तर माझं फेवरेट. आणि आता ना खूप फुलं आलेत, आता ती स्टार्ट होणार. हे फुलं आहे ना, हा आता मग
चालेल. छान छान केली तुम्ही बागायत. हो छोटे छोटे आलेत ना. खूप आहे सगळे लाईनीस मध्ये ना. हा आंबे आलेले खूप छान वाटतात. छोटे छोटे आले तर काही हा काहींना असं कैऱ्या आलेले. छान वाटते. बाकी आता जत्रेला चाललोय आपण तुमच्या. हो चला आता जायचं. चलो गाईस चलो चलो. पोरी रेडी झाली आहे, आई पण रेडी आहे. So, आम्ही चाललो आता सगळे खंडोबाच्या मंदिरात आणि इथे ना उद्या बैलगाडा शर्यत आहे. हे बघा दर्शन झालं आहे. हो गाईज, बघू शकता गर्दी. ऐकलं देवाने तेव्हा ऐक. ओ दाज तर प्रति जेजुरीचं फुलं भेटलं का? सेपरेट नाही काढला. दर्शन झालं आहे. खंडोबाच्या मंदिरात घडवून दिलं. सो गाईज आम्ही आता खंडोबाच्या जत्रेवरून आलो आहे आणि इथे पुढे ना एक अष्टरच्या फुलांची बाग होती. सो आम्हाला तिथे जायचं आहे. सो माझे जिजू मला घेऊन चालले. मी माऊ बघ किती क्यूट. ती वेट करत होती. येस गाईज लवकरच आम्ही आता पोहोचणार आहोत. छान वाटतं. फायनली आम्ही इथे पोहोचलो आहोत. अष्टरची फुलं आहेत सगळी. खूप सुंदर आहेत. मला तर खूप आवडलं. दाजी थँक्यू सो मच तुम्ही घेऊन आल्याबद्दल. थँक्यू सो मच ना तुमच्या. हाँ हाँ बस काय कुछ नहीं करने वाले, हम सिर्फ देखने वाले. गाईज बघा किती मस्त आहे. खूप छान गाईज. इतकी छान फुलं आहेत बघा. लुक ॲट दिस ब्युटी. सिरियसली खूप सुंदर फुलं आहेत. हाऊ क्यूट. माझं मन भरून आलं आहे कारण मला खूप आवडतात फुलं. खूप आवडतात. खूप सुंदर आहेत. ही अष्टरची फुलं आहेत आणि ही मोस्टली आपण मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार जे करतो आपण मार्गशीर्ष महिन्यातले तेव्हा हे यूज्ड होतात खूप जास्त. जे मार्गशीर्षचे गुरुवार करत असेल त्यांना तर माहितीच असेलच. खूप सुंदर आहेत. मीस हे व्हाईटवाले पण बघा किती सुंदर आहेत. मोस्टली आम्ही जत्रेवरून आलो. सगळ्यांना आम्ही घरी वगैरे सोडलं आणि आम्ही आता इथे फुलांच्या बागेत. मला यायचं वाटतं जेव्हा आपली माणसं आपल्यासाठी काहीतरी करतात त्यामुळे छान वाटतं. चला आता आपण ह्या फुलांकडे जाऊ. सो गाईज आता आपण इथे आलो आहोत. यार मला खूप छान वाटतं आहे. खूप मस्त वाटतं आहे. मला असं वाटतं इथे ना शूट करावं. असं ना ते मूवीजमध्ये शूट वगैरे करतात तसं फिलिंग होतं आहे. खूप सुंदर आहेत गाईज. बघा ही फुलं. ही पिवळी दाखव. पिवळी लई छान आहे. कोणती? पिवळी आहे म्हणजे बघ दीदी ही पण असं. आली सोबत. खूप मस्त आहे. आमचं झालं मनासारखं. थँक्यू सो मच दाजी. मला छान वाटलं. थँक्स दीदी. दीदीने माझे व्हिडिओज वगैरे काढले. छान वाटतं जेव्हा आपण काहीतरी करायची इच्छा करतो आणि अशी छोटी छोटी इच्छा पूर्ण होते तर छान वाटतं. गाईज पेरू कट केला आहे फायनली. सो मी सध्या तरी एवढाच घेतला आहे कारण मला भूक नाही. पेरू खाऊया आम्ही आता. आता थोड्या वेळाने आम्ही भेळ पार्टी पण करणार आहे. भेळ पार्टी आमची सुरू आहे. कैरी झाडाची तोडून आणली कैरी. कांदा सुद्धा आमच्या शेतातलाच आहे. कोथिंबीर पण. ही हुळा पार्टी. हुळा हरभरा हां म्हणजे काय. आमची भेळ रेडी झाली आहे. फाईनची भेळ. जुन्नरची भेळ. जुन्नरची प्रसिद्ध भेळ. जुन्नरची.